येस. एक मिनिट थांबा जरा. सामन्याला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. नक्कीच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर अशी झालेली आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत गोलंदाज आणि त्याचबरोबर पाहतो वेट करा जरा पंच, थोडं अपडेशन चाललंय. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील हा आपल्याला पाहायला मिळतोय शुभारंभाचा सामना. अवताडे शुगर विरुद्ध लोकमंगल शुगर या दोन संघांच्या दरम्यान. नक्कीच आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला उतरले ते सुनील आणि दुसऱ्या टोकाला उतरले ते प्रवीण. नक्कीच दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत. चला टाइम स्टार्ट होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 स्टार्ट. मथन या ठिकाणी सलामीचा गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. शॉर्टपिचचा चेंडू होता, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. थोडासा आपण पाहतो पंचांकडे थोडासा अपील केला गेलेला आहे, मात्र इथं आपण पाहतो तर विश्वास कमी आहे, उत्साह जास्त आहे. पंचांनी मात्र इथे अपील फेटाळून लावलेला आहे. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडू, अतिशय चांगली एक मंथनची गोलंदाजी पाहायला मिळाली. साधारण आपण पाहतो तर 10-15 पावलांचा रनअप आहे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. तर मंथन त्यांचा सामना करतायत मात्र सुनील खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना. दुसऱ्या टोकाला मात्र त्याला साथ देण्यासाठी सलामीचा फलंदाज प्रवीण या ठिकाणी आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. लोकमंगल शुगरकडनं आपण पाहतो तर सुरुवातीला गोलंदाजी केली जाते मंथनच्या माध्यमातून आणि सामना करतायत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला सुनील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला थोडासा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. हलकासा खेळलेला चेंडू, हलकासा कट केलेल्या दरम्यान एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं शुभारंभाचा सामना आणि शुभारंभाच्या सामन्यामध्ये हा शुभारंभ झालेला आहे एका धावेने आपण पाहतो तर नक्कीच अवताडे शुगर संघाने आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. सुनीलने सुद्धा आपलं वैयक्तिक खातं या ठिकाणी उघडलेलं पाहायला मिळतंय. एक धाव या ठिकाणी नक्कीच खात्यात जमा झालेली आहे. मात्र एक मोठी धावसंख्या उभी करण्याचं ध्येय नक्कीच त्यांनी ठेवलेलं आहे. मात्र समोरून आपण पाहतो मंथन मात्र या ठिकाणी नक्कीच अचूक टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा मात्र आपण पाहूया. नक्कीच यावेळेला मात्र डावखुरा फलंदाज प्रवीण आपल्याला खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. थोडा क्षेत्ररक्षक निश्चित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, बदल होणार आहे. कारण ज्यावेळेला एक फलंदाज डावखुरा असतो आणि एक फलंदाज उजव्या हाताने खेळतो त्यावेळेला फलंदाजांच्या बाजूने जर विचार केला तर नक्कीच खेळाडूंना मात्र इथे सर्कस करावी लागते क्षेत्ररक्षणामध्ये. दरम्यान मंथनचा पुढचा चेंडू सामना करेल प्रवीण. यावेळेला मात्र आपण पाहतो गुडलेनवरनं चेंडू होता, सन्मान दिलेला आहे चेंडूला. कोणती घाई या ठिकाणी केली गेलेली नाहीये, सन्मान दिला जातोय चेंडूला नक्कीच. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र मंथन आपल्या माध्यमातून गोलंदाजीचा मारा करतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला रोखण्यासाठी या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी करायला हवी अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी मंथनच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतो ओव्हर पिच चेंडू, फटका लगावलेला चेंडू जाईल, पाहूया काय होतं ते. दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने पाठलाग केला जातोय चेंडूचा, मात्र या ठिकाणी नक्कीच पाहूया पंचांचा इशारा इथे चौकार आणि शिवाय मला वाटतं नो बॉलचा सुद्धा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच 5चं बंडल इथे खात्यात जमा होईल. एक सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पहिला चेंडू होता, सन्मान दिला गेला होता. कधी कधी फलंदाज नक्कीच चेंडूचा वेग या ठिकाणी पाहण्यासाठी थोडासा सन्मान देतात चेंडूला, मात्र पुढच्या चेंडूवरती आपल्या फटकेबाजीने आपल्या शैलीमध्ये त्यांनी एक फटका लगावला लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथे मात्र पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. दरम्यान आपण पाहूया गोलंदाजीला पुन्हा एकदा मंथन सामना करेल तो प्रवीण. हो, गती कमी आहे, वेग कमी आहे, क्या बात आहे. इथे पाहतो आपण शैली पाहिली असेल गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला गेलेला. फलंदाजाला थोडंसं कुठेतरी नक्कीच गोंधळात टाकण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी थोडंसं आपण पाहिला असेल. जर ऍक्शनचा जर थोडासा या ठिकाणी आपण अभ्यास केला तर नक्कीच मंथनने गोलंदाजीमध्ये एक वेगवान गोलंदाजी ऍक्शन करून या ठिकाणी थोडासा आपल्या गोलंदाजीला इथे ब्रेक लावला होता. यावेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू आहे, पुन्हा एकदा फटका लगावलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिला झेल टिपलेला आहे, पहिला गडी बाद झालेला आहे. प्रवीण मैदानात आपण पाहतो तर
तंबूत परतेल. एक सुंदर असं यश मात्र या ठिकाणी लोकमंगल संघासाठी मंथनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच या शुगर क्रिकेट लीगचा, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच प्रवीणच्या माध्यमातून. आणि याचं श्रेय नक्कीच आता जर भविष्यात इतिहासामध्ये लिहिलं जाईल, नक्कीच इथे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगच्या पहिला गडी बाद करणारा गोलंदाज कोण होता, तर नक्कीच त्याचं उत्तर असेल मंथन. आणि तो सुद्धा असेल लोकमंगल शुगर भंडारकवटे संघाचा गोलंदाज, सलामीचा गोलंदाज. पहिल्याच षटकामध्ये इथे एक सुंदर असे यश नक्कीच लोकमंगल शुगर अवताडे संघासाठी थोडस या ठिकाणी नक्कीच एक आव्हान असेल. पाहूया काय होते. नवीन फलंदाज मैदानात, कप्तान खुद गब्बर इथे मैदानात उतरलेत. आनंद, पाहूया आनंद एक कप्तानी पारी या ठिकाणी खेळतील का आपल्या संघाला. या ठिकाणी आता जर थोडासा आढावा घेतला तर नक्कीच पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि अजूनही एक गडी तंबूत परतवलेलं आहे. नक्कीच मंथनने अतिशय साजेश अशी गोलंदाजी केलेली आहे. आपल्या संघासाठी खूप चांगलं यश खेचून आणलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे मंथन आणि त्याचा सामना करण्यासाठी नक्कीच आपण पाहूया अवताडे शुगर संघाचे कप्तान आनंद मैदानात खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. ओ यावेळेला फुलटॉस चेंडू होता. ओ हो हो, हे काय होतंय. फुलटॉस चेंडूवरती इथे मात्र गडी बाद होऊन आनंद या ठिकाणी थोडस दुःख त्यांना नक्कीच झालं असेल. फुलटॉस चेंडू होता, एक मोठा फटका नक्कीच इथे येऊ शकला असता, मात्र मंथनला इथे पुन्हा एकदा यश मिळतंय. नक्कीच आपण पाहतो तर अवताडे शुगर या ठिकाणी थोडेसे हावी होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच लोकमंगल शुगर संघावरती लगातार पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकाची गोलंदाजीचा जो भार सांभाळलेला आहे तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मंथनने भार नुसतं सांभाळलेला नाहीये, ते खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि नक्कीच लोकमंगल शुगर संघाचे 2 फलंदाज त्यांनी तंबूत परतावलेले आहेत. एक खूप मोठं यश या मैदानात पाहायला मिळते. नक्कीच बोले तसा चाले त्याची बंदावी पावले. नक्कीच जसं कप्तान म्हटले होते आम्ही प्रयत्न करू, आणि इथे मात्र नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात आले ते धैर्यशील. नक्की धैर्यशील, त्यांना या ठिकाणी धैर्य दाखवावं लागेल. आपण पाहतो उपकप्तान आहेत, कप्तान थोडेसे या ठिकाणी नाराज होऊन तंबूत परतलेले आहेत. एक मोठा धक्का नक्कीच त्या संघासाठी असेल, परंतु उपकप्तान ज्यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानात उतरले आहेत, खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतील धैर्यशील. आणि मंथन मात्र इथे आपण पाहतो अतिशय चांगली गोलंदाजी. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या पाहिली तर नक्कीच 2 गडी बाद 6 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी जे या ठिकाणी आलेले ते दिव्यांशू आणि त्यांचा सामना करतील सुनील. पाहूया काय होतं ते. नक्कीच सुनील अजूनही मैदानात आहेत, सलामीचे फलंदाज आहेत. आपल्या संघाची जर परिस्थिती पाहिली तर नक्कीच 2 गडी बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. आणि यावेळेला आता मात्र संपूर्ण जबाबदारी जी आहे ती नक्कीच सुनील आणि धैर्यशील यांच्या खांद्यावरती असणार आहे. गोलंदाजीला मात्र आपण पाहूया दिव्यांशू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. राईटम राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहेत, गोलंदाजी करतील. हो यावेळेला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू आहे. नक्कीच पंचांचा इशारा, दोन्ही हात समांतर, 1 धाव अवांतर. लेफ्ट ऑन ओव्हर द विकेट आहे. नक्की डावखुरा गोलंदाज आहेत. लेफ्ट ऑन ओव्हर द विकेटचा मारा नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज. सामना करत सुनील खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड. नक्कीच वाईडचा इशारा या ठिकाणी येतो. 1 धावेने भर होते. यावेळेला वर पिच चेंडू, फटका लगावलेला मिड विकेटला, कोणती संधी नाहीये. चेंडू जाईल सी
मापार दणदणीत खणखणीत सणसणीत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा हा मानाचा षटकार. एक सुंदर फटका आहे. नक्कीच आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. नक्कीच त्यांना माहित आहे आपले दोन्ही फलंदाज मैदानात तंबूत परतलेत, मात्र जे काही करायचंय ते आपल्याला करायचं आणि ही जिद्द हीच मेहनत या मैदानात रंग आणणार आहे. पाहूया काय करतायत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे गोलंदाजाला. मात्र पुढचा चेंडू घेऊन पाहूया गोलंदाज दिव्यांशू सामना करतील ते सुनील. ओहो, यावेळेला थोडासा चेंडू उजव्या शीला बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. वाईट स्वरूपात एका अवांतर धाबेची भर आणि एका अवांतर धाबेने मात्र धावफलकावरती धावसंख्या मात्र इथे जाऊन पोहोचते. ती 2 गडी बाद 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शॉर्टपिच चेंडू आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच फटका फसतोय. नक्कीच सुंदर गोलंदाजी इथे पाहिले असेल आपण. नक्कीच ओव्हर पिचचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न थोडासा फसताना पाहायला मिळतोय. फटका फसताना पाहायला मिळालेला आहे सुनीलच्या माध्यमातून. क्षेत्रक्षणावर पाहतो तर मिड विकेटला सजवलेलं पाहायला मिळतंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पुढचा चेंडू. हो, यावेळेला इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त होत आहे. नक्कीच आपलं क्रीज हे आपलं घर असतं मित्रांनो, आणि आपल्या घराकडे आपलं दुर्लक्ष झालं तर घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि तसंच मैदानामध्ये सुद्धा आपण पाहतो तिथे फर्निचर उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतंय. आणि हा तिसरा झटका सुनील जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी. थोडंसं पाहिलं असेल गोलंदाजी करताना लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करत होते. षटकार लागल्यानंतर मात्र त्यांनी आपल्याला बाजू बदलावी लागेल. लेफ्ट अँड राऊंड विकेटचा मारा केला आणि लेफ्ट अँड राऊंड विकेटचा मारा जो आहे, बदललेला निर्णय जो आहे, तो मात्र निर्णय या ठिकाणी कुठेतरी त्यांना यश देऊन गेला. त्यांच्या माध्यमातून पाहतो तर दुसऱ्या षटकात सुद्धा तिसरा झटका इथे मिळतोय सुनील जाधवच्या माध्यमातून. नवीन फलंदाज चंद्रकांत चौधरी आपण पाहतो तर मैदानात, माफ करा, चंद्रकांत चौगुले या ठिकाणी आपण पाहतो तर मैदानात उतरलेले आहेत. आतापर्यंत 3 गडी तंबूत परतवलेले आहेत. थोडंसं या ठिकाणी नक्कीच जो प्रयत्न जो आहे तो दोन्ही बाजूनी होताना पाहायला मिळतोय. कधी गोलंदाजीची बाजू आपल्याला पाहायला मिळते, हवी होताना पाहायला मिळते, तर कधी फलंदाजांची बाजू इथे हवी होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल या ठिकाणी दिव्यांशू. सामना करेल चंद्रकांत. हो, बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस या ठिकाणी पाहतो आपण बचावात्मक खेळी खेळताना पाहायला मिळाला नक्कीच चंद्रकांत. तर आतापर्यंत 3 गडी तंबूत परतवले आहेत. मोठी धावसंख्या अजून उभी राहू शकली नाहीये. त्यामुळे थोडासा बचावात्मक खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकफुटवर आले, पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा नाही आपण पाहतो बॅटचा मात्र संपर्क कुठेही होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या. यावेळेला बॅकफुटवर फटका मारलेला आहे. ताकद मात्र इथे लागली नाहीये. मनगटाचा वापर केला गेलेला नाहीये. थोडस आपण पाहतो तर या ठिकाणी बॉडी लाईन चेंडू होता, मात्र नक्कीच या ठिकाणी पाहतो आपण पूल करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान एक धाव मात्र नक्कीच चंद्रकांतला मिळते. आपलं वैयक्तिक खातं इथे चंद्रकांतच्या माध्यमातून उघडलेलं पाहायला मिळतंय. दरम्यान संघाची धावसंख्या जर आपण थोडीशी पाहिली, धावफलकडे जाऊया. धावफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय 3 गडी बाद 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत नक्कीच दिव्यांशू, आणि त्यांचा सामना करतील इथे मात्र धैर्यशील. हलकासा खेळलेला चेंडू आहे, क्या बात आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो तर नजाकत भरा शॉट आपण असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाहीये. चेंडूची पूर्णपणे वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र हलकासा कट खेळलेला चेंडू आहे थर्डमॅनच्या दिशेने. या दरम्यान मात्र 2 धावा निश्चित मिळतील आणि या 2 धावांनी आपण पाहतो तर 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 18 धावा. आपण पाहतो तर गोलंदाजीचा जर आपण थोडासा आढावा जर घेतला, 2 षटकांमध्ये 18 धावा देत 3 गडी तंबूत परतवलेले. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली मंथनच्या माध्यमातून. मंथनने आपल्या गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 गडी तंबूत परतवले आणि त्यानंतर मात्र कप्तानाने जी जबाबदारी सोपवली ती दिव्यांशूकडे, आणि दिव्यांशूने सुद्धा आपल्या दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार मात्र त्याच्या गोलंदाजीवरती लगावला गेला. मात्र त्याचा लगेच त्यांनी परतफेड आपल्या संघासाठी नक्कीच त्याच खेळाडूची म्हणजेच सुनील जाधवची इथे विकेट घेऊन आपल्या संघाची परतफेड केलेली आहे. आणि नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 1 गडी बाद. नक्कीच आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 18 धावा. 3 गडी बाद 18 धावा. या ठिकाणी आपण पाहतो तर पॉवर प्ले जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतो बदल झालेला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे पाहूया डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मला वाटतं
लॉंग ऑन लॉंग ऑफ टिप मिड विकेट टिप स्क्वेअर लेग. त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तर क्षेत्ररक्षणाचा आपण जर थोडासा आढावा घेतला तर सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं पाहायला मिळतंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच सजवला गेलेला आहे. मात्र गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला थोडा सजवताना पाहायला मिळतोय. दरम्यान एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज मात्र या ठिकाणी पाहूया दिनेश दिनेश साळसकर याने या ठिकाणी गोलंदाजीचा भार आपल्यावरती खांद्यावरती घेतलेला आहे. संघासाठी तिसरं षटक. हो, यावेळेला चेंडू क्या बात आहे, हे आपण पाहतोय काय. मला वाटतं सराव करताना नक्कीच फुलटॉस चेंडूचा सराव जो आहे तो षटकार चौकारासाठी करत असताना त्या चेंडूला सन्मान देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण पाहिला असेल चेंडू जो होता तो फुलटॉस चेंडू होता. डाव्या अशी थोडासा बाहेर होता. या चेंडूवरती जर पाहिलं तर फाईन लेगला एक मोठा फटका येऊ शकला असता. मात्र फलंदाजाचा वेळ चुकला आणि मित्रांनो वेळ चुकली की सगळंच काही चुकतं. आणि असंच पाहतो आपण इथे चौथा झटका मिळतोय नक्कीच. आणि या 4 गडी बाद झालेले आहेत आणि 4 गडी बाद 18 धावा मात्र धावफलकावरती स्थिर आहेत. धावफलकावरती जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये कोणताही बदल होत नाहीये. मात्र गडी बाद होत चाललेले आहेत. आतापर्यंत 4 गडी तंबूत परतवलेले आहेत. एक जल्लोष पाहायला मिळतोय, मैदानात उत्साह पाहायला मिळतोय. जसजशा गडी बाद होत आहेत तसतसं आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये उत्साह पाहायला मिळतोय. आणि पाहूया नवीन फलंदाज मैदानात कोण येत आहेत. अनिकेत, नवीन फलंदाज अनिकेत नक्कीच मैदानात आलेले आहेत. इथे मात्र आता थोडीशी जबाबदारी जी आहे उपकप्तान यांच्यावरतीच असणार आहे. त्यामुळे पाहूया काय होतंय. दरम्यान आतापर्यंत आपण पाहिलं असेल 4 गडी तंबूत परतवलेले आहेत. प्रयत्न चालू आहेत. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो संघ मात्र इथे थोडासा आपल्याला थोडासा हावी होताना पाहायला मिळतोय फलंदाजीवरती. दरम्यान नवीन फलंदाज अनिकेत खेळपट्टीच्या मुख्य डोकाला आणि गोलंदाजी करतील ते इथे दिनेश. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक दिनेशच्या माध्यमातून अनिकेत साडी. शॉर्टपिच चेंडू आहे, यावेळेला फटका लगावलेला आहे. नक्कीच कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे. एक धाव निश्चित मिळेल. एका धावेवरती रोखलेलं आहे. एका धावेवरती रोखलं गेलेलं आहे. नक्कीच एक सुंदर फटका होता. बॅकफुटवर आले, पंच केला चेंडू. नक्कीच पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच थोडासा लेट कट, त्यामुळे चेंडू थोडासा आपण पाहतो तर कव्हरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 19 धावा. यावेळेला मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. आपण पाहतो डीप स्कोअर लेगच्या दिशेने एक फटका सजवलेला आहे. नक्कीच आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. नक्कीच धैर्यशील यांना. आणि एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज नव्हता. दरम्यान एक सुंदर चौकार आणि धावसंख्या मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. चला क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडंसं बदललेलं पाहायला मिळतंय. नक्की थोडं डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट त्याचबरोबर पाहतो तर लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडं सजवलेलं पाहायला मिळतंय. हो, यावेळेला पाहिला असेल शॉर्ट पिच चेंडू आहे. थोडासा लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी वेळ चुकते. नक्कीच उजव्या शीटच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पासून पाहिलं आपण असेल तर खेळाडू थोडासा लांब राहिला. फटक्याला ताकद त्यांना मात्र कुठे लावता आली नाही. त्यामुळे फटका फसला. चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावलेला आहे. दरम्यान धावसंख्या स्थिर आहे 4 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, यावेळेला बॅचकडे लागते. चेंडू स्लिप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र कुठली इथे रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. नक्कीच दिनेशच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतो. तर नक्कीच प्रत्येक गोलंदाज जो आहे तो आपल्याला इथे शर्तीने प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. मला जिंकायचंय आणि मी जिंकणारच आहे, हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज आपल्या कप्तानाने जो आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याला कुठेतरी एक न्याय देताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॅकफुटून हलकासा कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला जातोय. पंचांकडनं मात्र कोणताही इशारा नाहीये. नक्कीच पंच जे आहेत ते नामांकित पंच आहेत. पुणे असोसिएशनचे पंच नक्कीच शोएब आणि त्याच्यासोबत प्रतीक. शोएब सर आणि प्रतीक सर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत.
सह स्कोरर म्हणून माझ्यासोबत पाहतोय आपण पुणे असोसिएशनचे युवराज, आणि आपल्याला पाहायला मिळतात तिसरे पंच म्हणून आयुष सर या ठिकाणी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते ती 4 गडी बाद 23 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मंथनवरती जबाबदारी सोपवलेली आहे कप्तानाने, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 गडी तंबूत पाठवले होते आणि पहिल्या षटकानंतर चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. मंथन क्षेत्ररक्षणात थोडासा आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच थोडासा बदल केला जातोय, आणि हा बदल कितपत केला जाईल, कारण आतापर्यंत 4 गडी तंबूत परतवण्यात त्यांना यश मिळालेले आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अवतडे शुगर संघ जर थोडासा पाहिला तर नक्कीच थोडा संकटात आहे, मात्र संकटातनं बाहेर काढण्याचं काम इथं धैर्यशील थोडेसे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या संघासाठी एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न, ए बाहेर नाही, बाहेर न जा. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंथन पुढे येऊन सरसावून फटकामाचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतो अंतिम क्षणाला चेंडू निर्णय बदलला आणि या ठिकाणी लेटकट खेळला, हलकासा खेळलेला चेंडू आहे. एक धाव निश्चित मिळते, एका धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडासा हलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. 4 गडी बाद 24 धावा, चौथं षटक प्रगती पथावरती आहे. मंथन संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक मंथनच्या माध्यमातून टाकलं जात आहे. सुंदर अशी गोलंदाजी आहे. मंथन आपल्या संघासाठी एक साजेशी अशी गोलंदाजी करतोय. धावा रोखण्याचं अतिशय चांगलं काम. हो, यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न, फटका सजवण्याचा प्रयत्न, नक्की चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडासा गडबड घोटाळा होतोय, सरावाचा अभाव जाणवतोय, आणि दरम्यान आपण पाहतो इथे 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं असेल धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 स्पेशल 26. आपण नक्कीच पाहिलं असेल मनोज वाजपेयी यांचा चित्रपट स्पेशल 26, अक्षय कुमार ज्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते, आणि इथे आपण पाहतो धावफलकावरती सुद्धा तोच आकडा पाहायला मिळतोय स्पेशल 26 26 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंथन धैर्यशील साडी. ओहो, यावेळेला रिव्हर्सचा फटका, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच रिव्हर्स शॉट हा आपण पाहतो आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर शोध कोणी लावला असेल तर नक्कीच आपण पाहतो झिम्बाब्वे संघाचा अँडी फ्लॉवर या बंधूंनी या फटक्याचा शोध लावला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं असेल तर न्यूझीलंड सारखा संघ असेल, इंग्लंड सारखा संघ असेल, ऑस्ट्रेलिया सारखा संघ असेल, या फटक्याचा वापर जास्तीत जास्त आपल्याला करताना पाहायला मिळतो. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र थोडासा आपण पाहिलं असेल गोलंदाज थोडेसे या ठिकाणी नक्कीच थोडेसे कमी पडले, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. साजेसा असा फटका, दर्जेदार फटका होता, सुंदर फटका सजवला गेला होता धैर्यशीलच्या माध्यमातून. तितकंच सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पॉइंट वरती पाहायला मिळालं. दरम्यान एका धावेने पुन्हा एकदा धावफलकावरती आपण पाहतो धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 गडी बाद 27 धावा. पुढे येऊन सारसावून फटका, थोडेसे आक्रमक झालेले आहेत, नक्की त्याचा वापर केला जातोय, मात्र एका धावेवरती त्यांना रोखलं जाईल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 28 धावा. नक्कीच आपण पाहतो तर मंथन इथे मात्र नक्कीच धावा रोखण्याचं काम आपल्या कप्तानासाठी जबाबदारीने संघासाठी करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू थोडासा वेळ घेतला, थोडा लेट आपण पाहतो त्या ठिकाणी फटका खेळला, आणि इथे मात्र फटका फसलेला आहे. मंथन स्वतः या ठिकाणी चेंडू खाली येत आहेत, आणि कॉटन बॉलचा हा 5वा झटका नक्कीच संघाला मिळतोय. आणि मंथनला मात्र इथे आतापर्यंत पाहिलं असेल 3 गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. सुंदर गोलंदाजी रोखण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय मंथनच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतो दर्जेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच सरावाचं महत्व काय असतं हे नक्कीच पटवून देताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल त्यांच्या कप्तानाने सांगितलं होतं की आम्ही सराव सातत्य काय तयारी केली आहे, तर ही तयारी काय केलेली आहे मित्रांनो, ही तयारी त्यांची आपल्याला मैदानात पाहायला मिळते.
5 गडी बाद तंबूत 5 गडी परतलेत. नवीन फलंदाज मैदानात कोण येतं पाहूया. निलेश घुले. निलेश नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात आलेले आहेत. नक्कीच जवळपास अर्धा संघ गारद केलेला आहे. अर्धा संघ अजूनही मैदानात यायचा बाकी आहे. मात्र दरम्यान जर आपण थोडंसं पाहिलं गोलंदाजीला मात्र आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलेलं आहे दिनेशला, ज्याने पहिला चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती त्रिफळाचित करून तंबूत परतवलं होतं. मात्र आता पाहूया या वेळेला कप्तानाने जी जबाबदारी सोपवलेली आहे दिनेशच्या खांद्यावरती, संघासाठी मला वाटतं या ठिकाणी 6वं 5वं षटक घेऊन येत आहेत आणि वैयक्तिक दुसरं षटक दिनेशच्या माध्यमातून टाकलं जाईल. आणि सामना करण्यासाठी इथे मात्र नक्कीच आपण पाहतो अनिकेत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या टोकाला त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज निलेश. ओहो, यावेळेला फटका घ्यायचा प्रयत्न, थोडासा सन्मान दिलेला आहे चेंडूला, पॉईंटच्या दिशेने फटका टोलवलेला, हलकासा फटका, मनगटाचा वापर केला गेलेला आहे. आणि नक्कीच इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धाव फलकावरती धावसंख्या थोडी बदलताना पाहायला मिळते. 29 धावा, 5 गडी बाद 29 धावा. मात्र आपण पाहतो ही जी धावसंख्या आहे नक्कीच एक कुठेतरी आक्रमक अशी धावसंख्या उभी करण्यात कुठेतरी अपयश आलेलं हे मात्र नक्की आहे. अवताडे शुगर संघ यावेळेला शॉर्टपिच चेंडू आहे, पुल करायचा प्रयत्न, नक्कीच फटका सजवला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत गेलेला चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. 5 गडी बाद 33 धावा. आपण पाहतो तर फलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आपल्या संघाला मोठी धावसंख्या कशी उभी करता येईल. नक्कीच थोडं क्षेत्ररक्षण आपण पाहतो या ठिकाणी थोडं बदललं जाईल, कारण एक चौकार खूप महाग असा, नक्कीच एक 4 धावा पहिल्या एका चेंडूवरती काढणं एक थोडंसं महाग ठरू शकतं गोलंदाजाला. डीप स्क्वेअर लेग, त्याचबरोबर आपण पाहतो डीप मिड विकेट, त्याचबरोबर आपण पाहतो तर डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. हो, बॅट चिकडा लागते, सुंदर प्रयत्न, हो क्या बात है, क्या बात है. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असेल मित्रांनो. हा जर झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या क्षेत्ररक्षकासाठी. सुंदर असा झेल टिपलेला आहे. यष्टीरक्षकाने सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला होता. मात्र स्लीपचा जो खेळाडू आहे आपल्याला नक्कीच कुठेतरी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूची आठवण इथे झाल्याशिवाय राहणार नाही. असा एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. चिन्ना दुराई हा खेळाडू आपण पाहतो किती सतर्क होता, कारण स्लीप मध्ये जो खेळाडू असतो त्याला इतकं सतर्क राहावं लागत असतं. चेंडू कोणत्या क्षणी आपल्याकडे येऊ शकतो आणि इतका सतर्क खेळाडू. नक्कीच सराव जो असतो तो काय असतो, सराव कशासाठी करायचा असतो, आपण सराव किती केलेला आहे याचं दर्जेदार उदाहरण मात्र इथे आपल्याला देताना पाहायला मिळतोय लोकमंगल संघ. नक्कीच आतापर्यंत 6 गडी तंबूत पाठवलेले आहेत, 33 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती दिनेशच्या माध्यमातून संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक दिनेशच्या माध्यमातून टाकलं जाते. आणि सामना करतोय इथे मात्र नक्कीच महेश. ओहो, क्या बात है, क्या बात है. यावेळेला चेंडूची गती थोडीशी रोखण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न, थोडस नक्कीच एक दबाव आपल्याला फलंदाजावर पाहायला मिळतोय. आणि तो दबाव असणं निश्चित आहे. 6 गडी तंबूत परतलेले आहेत. नक्कीच शेवटच्या फळीतील काही फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. टी शर्ट क्रमांक मला वाटतं 45 म्हणजेच रोहित शर्मा फॅन आपल्याला मैदानात पाहायला मिळतं खेळपट्टीच्या मुख्य टोकाला महेशच्या माध्यमातून. हो, यावेळेला आपण पाहिलं असेल थोडंसं पायाचा फुटवर्क जर आपण त्याचं पाहिलं तर नक्की थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सन्मान देऊन चेंडूला एक धाव मात्र त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आपल्या समोरच्या खेळाडूला संधी दिलेली आहे. नक्कीच टी शर्ट क्रमांक 7 महेंद्र धोनी यांचं फॅन आपल्याला मैदानात खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळत आहेत अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. अनिकेत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा सामना करत वैयक्तिक 4 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. महेशने मात्र आपलं खातं आत्ताच उघडलेलं आहे. दरम्यान मात्र दिनेश पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करताना. ओ हो 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 हो, यावेळेला फटका उंच सजवलेला आहे आकाशात. मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. हा 7वा झटका. इथे मात्र नक्कीच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आणि इथे दिनेशने सुद्धा आपल्या कप्तानाने आपल्यावरती जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी इथे यशस्वीरित्या पार पडताना दिनेश आणि त्याला साथ दिलेली आहे, झेल घेतलेला आहे तो दिव्यांशू.
दिव्यांशू वर्मा याने एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला लॉंगॉनच्या दिशेने घेतलेला. 7 गडी बाद आतापर्यंत आपण पाहतो इथे मात्र अवताडे शुगर संघाचे आणि नक्कीच लोकमंगल संघ जो आहे तो इथे मात्र हावी होताना पाहायला मिळतोय. कारण 34 धावांवरती रोखलं गेलेलं आहे लोकमंगल संघाच्या माध्यमातून अवताडे संघाला. आता नवीन फलंदाज सागर आपण पाहतो तर मैदानात उतरलेले सागर काय करतील. नक्कीच एक थोडस नक्कीच एक मोठी संकट आहे. एक खूप मोठी खेळी होणं गरजेचं आहे. खूप मोठी भागीदारी इथे होणं गरजेचं आहे. आणि ही भागीदारी आपण पाहूया होऊ शकते का. ही भागीदारी रोखण्यासाठी दिनेश प्रयत्न करतील. दरम्यान आपण पाहूया 7 गडी बाद 34 धावा. 5 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटका समाप्तीनंतर 34 धावा. क्षेत्ररक्षणात थोडासा आपण बदल इथे पाहताना पाहायला मिळतोय. दरम्यान नवीन गोलंदाज पुन्हा एकदा दिव्यांशू गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, माफ करा लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करतील आणि त्याचा सामना करतील इथे मात्र नक्कीच महेश खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. हो या वेळेला पाहिला असेल थोडा सन्मान देण्याचा प्रयत्न, एक दबाव नक्कीच फलंदाजावरती दिसतोय. आपण पाहतो गोलंदाजी जी आहे गोडलेनवरची गोलंदाजी आहे. चेंडूला कुठेही आपण पाहतो उसळी मानली जात नाहीये आणि नक्कीच फलंदाज मात्र कुठेतरी एक सावध होऊन यावर मात्र सुंदर फटका खेळलेला आहे. ग्राउंड शॉट कार्पेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय नक्कीच लॉंग ऑफला. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. टी शर्ट क्रमांक 7. नक्कीच या दरम्यान मात्र एक धाव निश्चित मिळते. या एका धावने धावफलकावरती धावसंख्या मात्र इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. 7 गडी बाद 35 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. इथं पाहतो आपण दिव्यांशूच्या माध्यमातून 6वं षटक टाकलं जाते सागरसाठी. सागरने एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. इथे मात्र नक्कीच उजव्या शीटा बाहेर चेंडू थोडासा निसटतोय, थेट जाऊन विसावतोय. तो यष्टीरक्षक हातामध्ये कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. फलंदाजाला रोखण्यासाठी इथे मात्र प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिव्यांशूचा सामना करेल सागर. हो हो ब्लॉक होल. इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र इथे थोडस नशीब साथ देते आणि इथे मात्र कोणताही धोका नाहीये. सुरक्षित आहेत आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज. मात्र गोलंदाजीची दाद नक्कीच द्यावी लागेल. सुंदर गोलंदाजी केली जाते, कंजूसभरी गोलंदाजी केली जाते. धावा रोखण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी करण्याची गरज आहे अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. नक्कीच दिव्यांशूच्या माध्यमातून सामना करेल सागर खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. हो यावेळेला ब्लॉक होल माझा प्रयत्न थोडासा उजव्या शीरा बाहेर चेंडू आहे. कार्पेट शॉट खेळलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफला. इथे मात्र नक्कीच एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या थोडीशी आपल्याला बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 गडी बाद 36 धावा. 7 गडी बाद 36 धावा. ओहो यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. फटका मोठा येऊ शकला असता. थोडासा बॉडी लाईनच्या वरचा चेंडू होता. नक्कीच फलंदाजाला खेळण्यासाठी थोडासा अवघड गेला होता. मात्र तो खेळून काढलेला आहे. कोणती धाव मात्र इथे मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. नक्कीच 6 षटकाचा खेळ संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा. दरम्यान आपण पाहतो इथे मात्र 6 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अवताडे शुगर अँड इंडस्ट्रियलाइज प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एक संघ जो आहे इथे मात्र नक्कीच आपण पाहतो मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. समोर जो संघ क्षेत्ररक्षण करतोय तो नक्कीच लोकमंगल शुगर आपण पाहतो या ठिकाणी अ, गोलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदान उतरले ते
भीमाशंकर कोरे. हो शॉर्ट पिच चेंडू आहे याचा पुरेपूर खरपूस समाचार घेतला जाईल. मात्र ओ हो 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 क्या बात आहे क्या बात आहे. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. सुंदर फटका सजवला होता मात्र तितक्या त्याच्यापेक्षा तत्पर होता क्षेत्ररक्षक. आणि एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपल्याला लोकमंगल शुगर संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळते. सराव जो काय केलेला आहे त्याचे पुरेपूर प्रदर्शन आणि सरावाचा पुरेपूर वापर इथे मात्र नक्कीच केला जातोय. दरम्यान 8 बाद 8 बाद गडी बाद या ठिकाणी मैदानात आपण पाहतो. अवताडे शुगर संघाचे झालेले आहेत मात्र धावत संख्या स्थिर आहे 36 धावा. मंथनने एक सुंदरसा झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला एक चांगला गडी बाद करून आपल्या संघासाठी खूप चांगली एक मोठी ताकद आपल्या संघामध्ये निर्माण केलेली आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी गोलंदाजी जितकी महत्वाची असते फलंदाजी जितकी महत्वाची असते तितकंच महत्वाचं असतं क्षेत्ररक्षण आणि ते सुद्धा सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते नक्कीच लोकमंगल संघाच्या खेळाडूंकडनं. दरम्यान नवीन फलंदाज महेश. दोन्ही फलंदाज इथे महेश पाहतो आपण. एक आहे महेश तिवारी तर दुसरा आहे महेश गायकवाड. आणि गोलंदाजीला मात्र आपण पाहतो तर सुंदरशी गोलंदाजी बसवराजच्या माध्यमातून. हो यावेळेला फटका आहे यावेळेला पुन्हा एकदा मंथनकडे चेंडू आहे मंथन चेंडू खाली येतोय आणि यावेळेला हो हो पुन्हा एकदा झेल. ऍक्शन रिप्ले होतोय की काय असं थोडा वेळ वाटलं असेल आपल्याला पण तसं काही नव्हतं. इथे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाज सुद्धा. आल्या आल्या पहिलं षटक कप्तानाने जबाबदारी सोपवली आणि जबाबदारी पार पडली. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेऊन आपण पाहतो तंबूत परतवलेले या फलंदाजांना नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी बसवराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. गडीबाद जर पाहिले तर 9. आता मात्र शेवटची जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळेल. 9 गडीबाद 36 धावा 7वं षटक प्रगती पथावरती आहे. आपण पाहतो तर या ठिकाणी नक्कीच महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट लीगचा हा थरार आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील हा पहिला सामना. या पहिल्या सामन्यात आपण पाहतो 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत ज्यामध्ये लोकमंगल शुगर आणि अवताडे शुगर हे 2 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहूया इथे मात्र नक्कीच लोकमंगल शुगर संघाच्या कप्तान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला चेसिंग करण्याचा निर्णय घेतला. अवताडे शुगर संघाला मात्र फलंदाजीसाठी संधी दिली. फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं मात्र ते रोखलं गेलं लोकमंगल शुगरच्या गोलंदाजांकडून. गती कमी वेग कमी तितका हलकासा फटका जोरदार अपील केला जातोय. हो हो अपील मात्र इथे फेटाळून लावलेला आहे. उत्साह जास्त आहे विश्वास कमी आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद मात्र इथे निश्चित घ्यायची आहे. पंच हे अनुभवी पंच आहेत नक्कीच पुणे असोसिएशनचे पंच या ठिकाणी पाहतो प्रतीक सर आणि शोएब सर आपल्याला मैदानात पंच म्हणून काम करताना पाहायला मिळत आहेत आणि अचूक निर्णय त्यांचे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी पंचगिरी नक्कीच मैदानात इथे आपल्याला पाहायला मिळते प्रतीक सर आणि शोएब सरांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो बॉलिंग मार्चवर सज्ज होताना पाहायला मिळतोय गोलंदाज बसवराज. सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत एकही धाव त्याने आपल्या या गोलंदाजीमध्ये आपल्या या षटकामध्ये दिलेली नाहीये. शॉर्ट पिच चेंडू यावर मात्र आपण पाहतो खरपूस समाचार. एक टप्प्यात चौकार दणदणीत खणखणीत सणसणीत महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेटचा हा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मात्र मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 गडी बाद 40 धावा. याला पुन्हा एकदा मोठा फटका सजवलेला आहे. पाहूया काय होईल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत का नाही. इथे मात्र एक टप्पा चौकार. नक्कीच या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 9 गडी बाद 44 धावा. प्रयत्न जो आहे नक्कीच आपण पाहतो इथे मात्र केला जातोय दिवाकरच्या माध्यमातून. दिवाकरने फलंदाजीला एवढ्या उशिरा येणं आणि इतकी चांगली फटकेबाजी करणं कुठे फलंदाजीचा क्रम चुकलाय का असंही कदाचित आपल्याला प्रश्न पडू शकतो. नक्कीच पाहूया दिवाकर मात्र आपल्या संघासाठी एक मोठी फटकेबाजी करण्यासाठी इथं सज्ज होताना पाहायला मिळतोय. दिवाकरने आतापर्यंत 3 चेंडू सामना करत 8 धावा आपल्या धावफलकावरती सजवलेल्या आहेत.
आत्मविश्वास खचून भरलेल्या या दिवाकरमध्ये आणि फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेला मात्र फटका चुकतोय. यशरक्षक चेंडू खाली जातोय. पाहूया काय झालं, सुंदरचा झेल आणि इथे मात्र ऑल आउट. सर्व गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या इथे रोखली गेलेली आहे 44 धावांवरती. आणि आव्हान जे आहे ते नक्कीच लोकमंगल शुगर संघाला जे दिलेलं आहे ते 8 षटकांमध्ये 45 धावांचं. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, जास्त वेळ घालवायचा नाहीये.
ताकटता ताकटतू 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 ताकटता ताकटतू. चला हॅलो धन्यवाद. ठीक आहे चला बाकी सर्वांनी बाहेर जायचंय. फक्त खेळाडू आत्मनातील बाकी सगळे बाहेर पटकन. फक्त 11 खेळाडू मैदानात जातील अवताडे शुगर संघाचे. बाकी सगळ्यांनी लगेच बाहेर जायचंय. पंच मैदानात गेलेले आहेत. आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. ताकटता ताकटतू ताकटता ताकटतू तू ताकटता ताकटतू ताकटता ताकटतू तू ताकटता ताकटतू ताकटता ताकटतू तू ताकटता ताकटतू ताकटता ताकटतू तू. चला फलंदाज या. लोकमंगल शुगर आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. लगेच सामन्याला लगेच सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. लोकमंगल शुगर कप्तान आणि आपले 12वे खेळाडू जे आहेत त्यांनी इकडे यायचं लगेच. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. ताक 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 ताक. ना किती कष्ट घ्यावे लागतील, किती प्रयत्न करावे लागतील, कारण आपण अवताडे आज नक्कीच सुनील जाधव मला वाटतं सलामीचा फलंदाज म्हणजे अगदी सलामीला फलंदाजी करण्यासाठी सुनील जाधव यांनी आपला प्रयत्न केला होता. नक्कीच इथे गोलंदाजीसाठी सुद्धा सुनील जाधव आपण पाहतो सलामीचा गोलंदाज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय अवताडे शुगर संघाकडून. सागर आपण पाहतो तर खेळपट्टी दुसऱ्या डोक्याला आणि मुख्य डोक्याला दिव्यांशू खेळताना पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज नक्कीच. चला बॉलर सुनील जाधव या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच पंचांचा इशारा इथे आपण पाहूया. सामन्याला सुरुवात होतीये. पाहूया 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच लोकमंगल शुगर संघाने आपल्या गोलंदाजीमधून आपली ताकद दाखवली होती. ती आता वेळ आलेली आहे ती आपल्या फलंदाजीची ताकद दाखवायची. अवतडे संघाला सुद्धा एक संधी आहे गोलंदाजीमधून आपली ताकद दाखवण्याची. पाहूया पहिला चेंडू
हो, क्या बात आहे! सुंदर गोलंदाजी, गुडलनवरचा चेंडू होता. थोडासा डाव्या शीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, नक्कीच फलंदाजाला चेंडू कळलेला नाहीये. चेंडू निसटतोय आणि थेट जाऊन विसावतोय. तो यष्टिरक्षक हातामध्ये. कोणतीही या ठिकाणी धाव नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सुनील जाधवच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. सलामीचे फलंदाज सुनील जाधव गोलंदाजी करताना सामना करतील डावखुरा फलंदाज दिव्यांशू खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतो सजवलेलं पाहायला मिळतंय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट शॉर्ट कव्हर, त्याचबरोबर आपण पाहतो मिड ऑफ शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळेला हलकासा खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न त्याच शैलीमध्ये टाकलेला चेंडू आहे. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. डावकुरा फलंदाज आहे. बऱ्याच वेळेला डावकुरा फलंदाज जो आहे नक्कीच लेग साइड जी असते ती आपले स्ट्रॉंग झोन असते. मात्र ऑफ साइड स्ट्रॉंग झोन असणं गरजेचं असतं. मैदान चौफेर असतं, चारी बाजूला मैदान असतं आणि चौकार सुद्धा चारी बाजूला असतात, षटकार सुद्धा चारी बाजूला असतात. चौफेर खेळी करता आली पाहिजे. नक्की इथे थोडस मला वाटतं दबाव नक्कीच असणार आहे फलंदाजांवरती. दिव्यांशूला चेंडू कळत नाहीये. सुंदर गोलंदाजी केली जाते. आपल्याला पाहायला मिळते राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सुनील जाधवच्या माध्यमातून. हो, यावेळेला पुढे येऊन सरसाव फटका मारलेला आहे. आपण पाहतो लॉंगचा चेंडू ट्रॅव्हल करतोय. मात्र पाहूया मिड विकेटचा खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान एक धाव मात्र निश्चित मिळेल. एका धावेने खातं उघडलं गेलं लोकमंगल संघाचं. नक्कीच 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र हा पाठलाग करणं इतकं सोपं नाहीये असं थोडंसं वाटू लागलेलं आहे. तर सुनील जाधव आपल्या गोलंदाजीमध्ये कसून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. धावा रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा मारा केलेला, एक धाव दिलेली आहे. नक्कीच आपण पाहूया थोडं क्षेत्ररक्षणावर पाहतो तिथे थोडंसं बदल होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग, त्याचबरोबर शॉर्ट विकेटला क्षेत्ररक्षक आहे. हो, सन्मान दिलेला आहे. चेंडूला हलक्या हाताने खेळून चेंडू मनगटाचा वापर केलेला आहे. पॉईंटच्या चेंडू ट्रॅव्हल करतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेने धाव फलकावती. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 2 धावा. नक्कीच मोठी धावसंख्या नाहीये. आक्रमक खेळ करायचा की करायचा नाही, इथे मात्र थोडासा नक्कीच प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. नक्कीच दिव्यांशू पुन्हा एकदा खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. हो, क्या बात है! इथे मात्र नक्कीच स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि वीक झोन कोणता आहे, हा फलंदाजाचा जर आपल्याला कळाला, तर गोलंदाज मात्र आपली शैली वापरायला सुरुवात करतो आणि सुनील जाधव तेच करताना पाहायला मिळत आहेत. दिव्यांशूचा स्ट्रॉंग झोन, वीक झोन इथे हेरला गेलेला आहे. उलटा चेंडू आहे, तितका सुंदर फटका, तितका सुंदर शतक, क्या बात आहे! ओ हो, हो, हो! दोन्ही संघ आपण पाहतो तरबेज संघ आहे. सामना इतक्या सहजासहजी मिळणार नाहीये. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. तर नक्कीच पाहूया. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतो तर धावसंख्येचा जर आढावा घेतला तर आतापर्यंत एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकही गडी न गमावता 2 धावा. आपण पाहूया महाराष्ट्र, नक्कीच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील हा शुभारंभाचा सामना आपण पाहूया. अवताडे शुगर विरुद्ध लोकमंगल शुगर या दोन संघांच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल लोकमंगल संघाच्या दिशेने लागला. प्रथम क्षेत्ररक्षण करताना आव्हान दिलं होतं फलंदाजीसाठी अवताडे शुगर संघाला. 45-44 धावांवरती या ठिकाणी आव्हान ते रोखण्यात यश मिळालं लोकमंगल संघाला. आणि आता मात्र फलंदाजीला उतरले लोकमंगल संघ. सलामीचे फलंदाज आपण इथे पाहतो दिव्यांशूला साथ देण्यासाठी सागर. आणि नक्कीच गोलंदाजीचा भार आपण पाहूया कप्तानाने कोणावर सोपवलेला आहे. धैर्यशील, हो क्या बात आहे, सन्मान दिलेला आहे चेंडूला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला षटकार चौकार लगावणं एका चांगल्या फलंदाजाची निशाणी. आणि ही निशाणी इथे दाखवताना पाहायला मिळते आपल्याला नक्कीच सागर सागर पाटील. नक्कीच मेन फ्रॉम आपण पाहूया अवताडे शुगर संघ. पुढचा चेंडू धैर्यशीलचा सागर साठी. हो, यावेळेला उजव्या शीटा बाहेर टाकलेला चेंडू आहे. इथे नक्कीच चेंडू निसटतोय, यष्टिरक्षकाकडे जातोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. विकेटचा थोडासा प्रयत्न, गडी बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात नसावा कदाचित, परंतु इथे दावा रोखण्याचा प्रयत्न मात्र निश्चित होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन धैर्यशील सामना करेल इथे सागर. यावेळेला पुन्हा हो हो क्या बात आहे, यावेळेला चेंडू मुसंडी मारतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलेनवरचा चेंडू होता. थोडासा उजव्याशी बाहेर काढण्याचा प्रयत्न, गती, वेग
आणि टप्पा या तिन्ही गोष्टींचा अचूक संयम इथे गोलंदाजाकडनं साधला जातोय. गोलंदाजाच्या काळजाला धडकी भरवेल अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. नक्कीच इथे धैर्यशीलच्या माध्यमातून सागरला मात्र इथे नक्कीच रोखलं जात आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो तर नक्कीच एक अंदाज घेत फटका. हो शॉर्ट फाईन लेग वर पहिला गडी उभात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोह आवरता आलेला नाहीये आणि हा मोह किती महागात पडतोय या फलंदाजाला. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग वरती बाद धावून सागरला परतावं लागेल तंबूमध्ये. विजय हो हो यावेळेला बॅकफुट वर येऊन फटका घ्यायचा प्रयत्न. एकच दबाव फलंदाजावरती सुद्धा पाहायला मिळतोय. बस धन्यवाद डीजे. इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धैर्यशील सामना करत चिन्हा. हो यावेळेला मोठा फटका आहे. गगनचुंबी फटका आहे. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. हो आणि हा झेलबाद दुसरा फटका. विनोद सर आत्म जाऊ नका. आठत नाही शिखर साखरेचा गोडवा साऱ्या मैदानात दिसल. खेळूया हा खेळ प्रेम आपुलकीचा हाय मातीची आण. जाऊ विकेट पडल्यावर जाऊ शकता. सागर मध्ये सांगती कथा या गर्जनेत. आले सारे धावसंख्या जी आहे 2 गडी बाद 2 धावा. दोन षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 2 धावा. सुंदर गोलंदाजी. मला वाटतं या ठिकाणी चांगली गोलंदाजी अवताडे सुगर संघाकडून पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये जरी आपला बेत फसला असला तरी गोलंदाजीमधून आपली धार काय आहे इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करताना मात्र लोकमंगल संघाला 2 गडी बाद 2 धावांपर्यंत मजल मारता आलेली आहे. म्हणजेच अवताडे शुगर संघ हम भी किसी से कम नाही आहे हे आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात आपल्या गोलंदाजीमधून. सुनील जाधव जाईल. क्षेत्ररक्षण आपण पाहतो 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले संपलेला आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. आपण पाहूया इथे क्षेत्ररक्षण जे आहे फाईन लेग डीप फाईन लेग क्षेत्ररक्षक आहे. लेग स्लिप एक क्षेत्ररक्षक त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅन डीप पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान डावफुरा फलंदाज आहे गोलंदाजी करताना. ओहो यावेळेला हलका फटका बॅकफुट वरून पंच केलेला चेंडू आहे. लेग स्लिपचा जो खेळाडू इथे मात्र नक्की क्षेत्ररक्षण करेल. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेने आपण पाहतो धावफलक या ठिकाणी थोडासा सजवताना पाहायला मिळतोय. धावफलक सजवला गेलेला आहे. 2 गडी बाद 3 धावा. मात्र लोकमंगल संघासमोर एक खूप मोठं आव्हान असू शकतंय कारण अवताडे संघाचे गोलंदाजाने कंबर कसून या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. जरी 45 धावांचा पाठलाग करायचा असला तर तो इतक्या सहज आपण करू शकत नाही याची जाणीव मात्र नक्कीच इथे निश्चित लोकमंगल संघाला अवताडे शुगर संघाने इथे करून दिलेली आहे. पाहूया काय होतं ते. नक्कीच दिव्यांशू अजूनही मैदानात आहे. सलामीचा फलंदाज
फार मोठी खेळी करू शकलेली नाहीये. अभिषेक नवीन फलंदाज ज्याने अजूनही खातं उघडलं नाहीये, खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीला मात्र सुनील जाधव, संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. बॅकफुटीवरून हलका खेळलेला चेंडू आहे. जितक्या हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे तितक्याच हलक्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. सावधगिरीचा खेळ इथे मात्र नक्कीच, बचावात्मक खेळ इथे मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतोय लोकमंगल संघाकडून. ओ हो, इथे मात्र नक्कीच पाहूया काय होतंय. आणि जी सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. सुनील जाधव इथे यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. आणि हा तिसरा झटका इथे मिळतोय नक्कीच. मात्र कप्तानाने आपण कप्तान असल्याची ग्वाही इथं दिलेली आहे. तंबूत परतवलेलं आहे नक्कीच. हा तिसरा गडी बाद आणि 3 गडी बाद धावसंख्या जी आहे ती 3. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 3 चेंडू झालेले आहेत. अतिशय चांगला एक योग आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद, 3 धावा, 3 चेंडू झालेले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी सुनील जाधव आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्चवर थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. हो, बागफुटीवरून सन्मान दिला चेंडूला. इथे सावधगिरीचा बचावात्मक खेळ पाहायला मिळतोय. मोह आवरला गेलेला आहे. फटका मारण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू होता, ओव्हर पिचचा चेंडू होता, मोठा फटका या ठिकाणी खेळू शकले असते. मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोह आवरणं खूप गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुनील जाधव यांचा. यावेळेला मात्र आपण पाहतो तो सुंदर फटका आहे. नक्कीच कार्पेट शॉट गेलेला आहे. डीप कव्हरला हा फटका सजवला गेलेला आहे. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र इथे बदलताना पाहायला मिळते. फार मोठी धावसंख्या उभी करता येत नाहीये, परंतु रोखण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. 4 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावरती. डावकर फलंदाज दिव्यांशू आपल्या संघासाठी खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानात. हलका खेळलेला चेंडू. हो हो, जास्ती रक्षकाकडनं थोडीशी चूक होते. पंचांनी मात्र नो दिलेला आहे. नक्कीच पंचांचा इशारा नोचा एक नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात मात्र इथे थोडासा पंचांचा इशारा येतोय. आणि मला वाटतं नक्कीच लेग साईडला आणि ऑफ साईडला खेळाडू किती असावे त्याला एक मर्यादा, आणि ती मर्यादेचं उल्लंघन करताना हा नियम इथे मात्र मोडताना पाहायला मिळतोय गोलंदाजी करणारा संघ. आणि त्याची भरपाई नक्कीच एका धावेने करावं लागेल. दंडित केलं जाईल गोलंदाजाला नक्कीच इथे एका धावेने. आणि मला वाटतं पंचांचा इशारा नोचा. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा इशारा पंचांकडून आलेला आहे आणि खूप मोठी संधी आहे. पाहूया या संधीचं सोनं करतील का फलंदाज. इथे फलंदाजी करतात दिव्यांशू, सलामीचा फलंदाज आहे. खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा अंतिम राहील याची नोंद घ्यायची. कोणी तक्रार करायची नाहीये, सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय. क्षेत्ररक्षक, पंचांचा इशारा अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. पंचांचा इशारा अंतिम राहील. फक्त कप्तान कम्युनिकेशन करा, बाकी सगळ्या क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर जावा. फक्त कप्तान बोलतील पंचांशी.
येस. फक्त कप्तान कम्युनिकेशन करा, बाकी सगळ्या खेळाडूंनी आपापल्या जागेवरती उभं राहा. स्कोर 3 गडी बाद 5 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची, वेळ घालवायचा नाही आपल्याला, वेळेत सामना संपवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या कप्तान, वेळ घालवू नका. चला लवकर. पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची नोंद सर्व संघांनी घ्यायची, सर्व कप्तानांनी घ्यायची. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पहिलं पर्व आहे आणि हे पहिलं पर्व आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचंय. याची जबाबदारी फक्त मॅनेजमेंटवरती नाहीये, तर याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूवरती आहे. याची नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करा लवकर. क्षेत्ररक्षण लावून घ्या कप्तान, वेळ घालवू नका. दरम्यान आपण पाहूया पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच सुनील जाधव यांच्या माध्यमातून गोलंदाजी. तिसरा षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 31 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. धावसंख्या तसं पाहायला गेलं तर फारसा फरक नाहीये चेंडूमध्ये आणि धावांमध्ये, मात्र रोखलं जात आहे. ओहो, यावेळेला शॉर्ट पिच चेंडू थोडासा डाव्याच्या बाहेर. दिव्यांशूला इथे रोखलं गेलं, बांधलं गेलं, जखडून ठेवलं गेलेलं आहे, पायात बेड्या ठोकल्या गेलेल्या आहेत दिव्यांशूच्या. नक्की सुंदर गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या मधून धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 5 धावा. डीजे कप्तान धैर्यशील इथे मात्र आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडंसं बदल. फार वेळ घालवू नका, क्षेत्ररक्षण सजवा लवकर. मधला वेळ असतो खूप महत्वाचा असतो. क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतंय. नक्कीच आपण पाहूया. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन. उलटा चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून चेंडू, कार्पेट शॉट खेळलेला आहे, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय. नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र सुंदर झालेलं आहे आणि नक्कीच या दरम्यान एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 6 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती धैर्यशीलच्या माध्यमातून. चेंडूंचा आणि धावांचा जर आढावा घेतला तर 29 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर आढावा घेतला तर नक्कीच 8, प्रत्येक षटकामागे 8 धावा करणं गरजेचं आहे. डावकुरा फलंदाज आहे, सलामीचा फलंदाज आहे दिव्यांशू. इथे थोडा संघर्ष करावा लागतोय, त्याला कष्ट करावे लागतात. त्याच्या पायात बेड्या ठोकल्या जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया बेड्या काढण्याचं काम इथे दिव्यांशू करतोय का. ओ, यावेळेला ब्लॉक होलचा प्रयत्न आहे, सुंदर असा फटका, लोअर फुट टॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडू मात्र रोखला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. अजूनही त्याच्या पायात बेड्या ज्या ठोकल्या होत्या त्या अजूनही कायम आहेत. तोडण्याचा प्रयत्न नक्कीच दिव्यांशू आपल्या बाजूने करतोय, परंतु प्रयत्न करत असताना संघर्ष करावा लागतोय त्याला. नक्कीच इथे सहजासहजी धावा दिल्या जात नाहीयेत. अवताडे शुगर संघाच्या गोलंदाजीची धार आपण पाहतो, फलंदाजाच्या काळजाला धडकी भरवेल अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय धैर्यशीलच्या माध्यमातून. ओ, इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा रोखलं जात आहे. दिव्यांशूला इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कायम रोखण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. दबाव निश्चित असेल फलंदाजावरती. हा दबाव काढण्यासाठी थोडीशी इथे आपल्याला आपल्या आयुष्यातील सगळ्यात चांगली खेळी आपण जर आजपर्यंत केली असेल तर ती आठवावी लागेल आणि इथे फटकेबाजी करावी लागेल फलंदाजाला.
ओहो, यावेळेला फटका सजवलेला आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय का? आणि इथे मात्र नक्कीच फटका सजवलेला आहे. फारसा मोठा फटका नव्हता. खांद्यांचा वापर इथे फटक्यामध्ये केला नव्हता. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. थोडासा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय दिव्यांशूचा. एका धावेने धाव फलक मात्र इथे थोडासा पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 7 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजीला पुन्हा एकदा धैर्यशील. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक. पुढचा चेंडू घेऊन राईट मोर द विकेटचा मारा. ओहो, फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडं फुटवर्क जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. चुकीचं वाटतंय कारण फ्रंट फुटवर पण नाही आणि बॅक फुटवर पण नाहीये. थोडासा गोंधळ द्विधा मनस्थिती फलंदाजाची आणि याचा प्रयत्न अयशस्वी. धैर्यशील जाधव अवताडे शुगर मधील एक वर्क्स मॅनेजर आणि इथे मात्र मॅनेजर जरी असले तरी इथे मात्र ते क्रिकेटर गोलंदाजी करताना पुढे येऊन सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. तर कव्हरच्या दिशेने फटका सजवलेला. एक धाव घेतली जाते. फेकी झालेली आहे मात्र सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीज मध्ये. नक्कीच क्रिकेट हा खेळ मित्रांनो का गाजतोय, क्रिकेट हा खेळ आज संपूर्ण जगात का प्रसिद्ध आहे त्याचं कारण आहे. मात्र इथे धावसंख्या पाहूया. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा झालेल्या आहेत. 4 षटकाचा खेळ संपतोय. 3 गडी बाद 9 धावा. या 9 धावा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात खूप संघर्षानंतर लोकमंगल संघात झालेला आहे. क्रिकेट खेळ हा जगभर का गाजतोय त्याचं कारण आहे आपण कोणत्या पदावर आहात, कोणत्या पक्षात आहात, कोणते कार्यकर्ते आहात, काय आपण करता, या सगळ्या गोष्टी, आपण कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर फेकून मैदानात एक संघ खेळताना पाहायला मिळतो. तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेट सारख्या खेळामध्ये मैत्रीपूर्ण वातावरणात आपल्या पदाचा विचार न करता आपण पाहतो इथे मात्र कोणत्याही पदावरचा खेळाडू असू दे इथे मात्र त्याला फक्त खेळाडूचा दर्जा मिळतो. आणि नक्कीच आज आपण पाहतो जसं वर्क्स मॅनेजर या ठिकाणी पाहतो धैर्यशील जाधव गोलंदाजी करत होते आणि त्याच्यानंतर आपण पाहतो इथे थोडासा गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. महेश तिवारी इथे गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि कप्तान म्हणून इथे कप्तानाने जबाबदारी सोपवलेली आहे महेश तिवारीवरती. कारण आतापर्यंतचा खेळ जर पाहिला तर कप्तान आणि उपकप्तान यांना आपण या पदाला न्याय देईल साजिश अशी गोलंदाजी केलेली आहे. या दोघांनी मिळून 4 षटकांमध्ये फक्त 9 धावा देऊन 3 गडी तंबूत परतवले. आता मात्र एक दबाव नक्कीच गोलंदाजावर असेल कारण कप्तान उपकप्तानाची कामगिरी जर पाहिली तर तिथे कुठेतरी आता न्याय देणं गरजेचं आहे. पाहूया महेश तिवारी मैदानात काय करतायत. दिव्यांशू आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला संघर्ष करतोय. आतापर्यंत 11 चेंडू खेळलेला आहे. 3 धावा मात्र त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. मोठा फटका खेळाचा प्रयत्न यावेळेला मिड विकेटच्या दिशेने फटका जातोय. नक्की चेंडूवरती क्षेत्ररक्षक सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक नाही फेकी झालेली आहे. दरम्यान सुरक्षित आहेत दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतायत. 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या थोडीशी वाढताना पाहायला मिळते. धावफलक हलताना पाहायला मिळते. धावफलक सजवला जातोय. 3 गडी बाद 11 धावा. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 23 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. आपण पाहतो तर संघर्ष दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. मेहनत दोन्ही बाजूने पाहायला मिळते. जिंकायचंय आणि जिंकण्याची ही इच्छा इथे प्रबळ होताना पाहायला मिळते दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र नक्कीच गोलंदाजीला पुन्हा एकदा महेश सामना करेल. दिव्यांशू ओ यावेळेला फाईन लेगचा मोठा फटका खायचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट. इथे मात्र अवांतर धावेची भर. नक्कीच वाईड चेंडू आहे आणि हा वाईड चेंडू जो आहे तो नक्कीच दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावेने आणि धावफलकावरती धावसंख्या थोडीशी मुसंडी मारेल. 3 गडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा वाईट. इथे थोडंसं आपण पाहतो तर नक्कीच अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर ही गोलंदाजी घातक ठरू शकते आपल्या संघासाठी. एक एक धाव महत्वाची आहे. बूंद बूंद से बनता है सागर, खुद देखो रन बचाकर. इथे धावा वाचवायच्या आहेत आणि आपण इथे पाहतो आतापर्यंत एकही चेंडू एक चेंडू त्यांचा झालेला ज्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. बाकी दोन्ही चेंडूवरती एक एक धाव अवांतर धाव मिळालेली आहे. धावसंख्या मात्र इथे जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 13 धावा. हो यावेळेला फटका आहे नक्कीच. इथे मात्र चेंडू जातोय आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत गेलेला. हाच चौकार
आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17 धावा. डीजे. हो हो हो, इथे थोडस मला वाटतं नक्कीच पंचांकडनं हा चेंडू डेड येईल, मात्र थोडं थांबले होते, गोंधळात पडले गोलंदाज. गोलंदाजी करताना महेश सामना करेल. दिव्यांशू खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. मोठा फटका खेळलेला आहे, आपण पाहूया. आकाशाच्या दिशेने चेंडू जातोय, पार केला जाईल आणि मला वाटतं पंचांचा इशारा 4 धावा. आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. दिव्यांशूने वेळ घेतला, मात्र वेळ जरी घेतला असला तरी आपला खेळ मात्र इथे दाखवायला सुरुवात केलेली आहे. देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या संघाला काय गरज आहे ही गरज ओळखून इथे फटकेबाजी केली जाते. नक्कीच दिव्यांशूच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 21 धावा. 21 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज लोकमंगल शुगर संघाला. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका. आणि इथे पाहूया काय होतंय. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा 4 धावा. छत्रपतीचा छावा आणि या बॅट मधून निघाल्या 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. डीजे. दिव्यांशूने आपल्या बॅटची जादू दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि थोडस महेश यांचं मात्र षटक थोडस महागडं ठरताना पाहायला मिळतंय. फुल टॉस चेंडू आहे, फटका खेळता नाही आलेला आहे. इथे थोडासा फटका चुकतोय, गणित चुकतोय, वेळ चुकते आणि फटका चुकतोय. धावसंख्या रोखलेले कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज महेश. लगातार 3 चेंडू वरती चौकार, 2 चेंडू वाईड, एक थोडस महागडं षटक महेशच्या माध्यमातून. मात्र इथे थोडं कमबॅक करताना पाहायला मिळतोय महेश. यावेळेला मोठा फटका कव्हरला आपण पाहतो. मस्तक पे दस्तक देते हुए गेंद जा रही है बाउंड्री की ओर. या 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 29. 5 षटकाचा खेळ संपतो. 29 धावा, 3 गडी बाद. या षटकामध्ये एकूण 4 चौकार लगावले. दिव्यांशूने आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणलेलं आहे. कुठेतरी गणित आहे, जे गणित आपण पाहतो चेंडूंमध्ये धावांमधलं जे अंतर होतं ते अंतर पुरेपूर कमी केलेलं आहे. आता मात्र गणित जे उरलेले ते 18 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. डीजे.
पाहूया पुन्हा एकदा वळतायत दिवाकर, गोलंदाजीला राईट ओव्हर द विकेटचा मारा, सामना करेल दिव्यांशू. उलटा चेंडू यावेळेला फटका लगावलेला आहे, मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक सज्ज आहे, क्षेत्ररक्षण केलं जाईल. नक्की थ्रो जो आहे आपण पाहूया. वयाला हरवावं लागेल जर आपल्याला क्रिकेटच्या मैदानात खेळायचं असेल तर, आणि वयाला हरवण्यासाठी रोज सराव करणं गरजेचं आहे, फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. नक्कीच पाहूया. तरी पण या ठिकाणी त्याचा ऍडव्हान्टेज जो आहे, आपला फिजिकल फिटनेस नसेल तर त्याचा ऍडव्हान्टेज नक्कीच समोरच्या संघाला मिळेल. आणि 2 धावा इथे निश्चित मिळत आहेत. 32 धावा, 14 चेंडूमध्ये 13 धावांची गरज दिव्यांशू खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे फसताना पाहायला मिळतोय. आता मात्र गणित आहे, 13 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. काय सामना रंगलेला आहे. आपण पाहतो पहिला शुभारंभाचा सामना, आणि शुभारंभाच्या सामन्यामध्ये जर एवढी रंगत असेल तर नंतरच्या सामन्यांमध्ये काय असेल. नक्कीच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा थरार आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज लोकमंगल संघाला. ओ हो हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेला मात्र चेंडू आपण पाहतो एक कौशल्य वापरलं जात आहे, चतुराईने गोलंदाजी केली जाते. आणि इथे मात्र पाहूया 12 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 13 धावांची. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग चा थरार मैदानात त्याला पाहायला मिळतोय. पंचांशी वाद घालू नका, पंचांची चर्चा करू नका. आपल्याला एकदा आपल्या शंकेचं समाधान झालं की आपण त्यानंतर, कारण पंच जे आहेत ते नामांकित पंच आहेत, असोसिएशनचे पंच आहेत. पंच म्हणजे देव नाही आहेत, परंतु देवासारखी एक कुठेतरी एक भूमिका त्यांना मैदानात निभवावी लागते. कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता पंच कायम मैदानात उभे राहून आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि चोखपणे पार पाडत असतात, आणि त्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात असतं. त्यामुळे पंच इथे आपल्याला लाभलेले आहेत. नक्कीच प्रतीक सर आणि त्याच्यासोबत शोएब सर, मेन फ्रॉम पुणे, आपल्याला या ठिकाणी या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये पंचगिरी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान वळूया मैदानात पाहूया. या ठिकाणी झाले 6 षटकांचा खेळ संपतोय, आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 32 धावा. 12 चेंडू 13 धावा. कोण जिंकणार, कोण हारणार. आता मात्र इथे थोडस नक्कीच आपण पाहतो टीम मीटिंग चालू आहे, कारण सामन्याला एक वेगळी रंगत आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर कप्तान उपकप्तानाने 9 धावा दिल्या होत्या 4 षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजांचा अभाव मैदानात या संघामध्ये कुठेतरी आपल्याला जाणवतोय, आणि याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळत आहेत ते नक्कीच लोकमंगलचे फलंदाज दिव्यांशू आनंद. या ठिकाणी गोलंदाजीला पाहूया संघासाठी. इथे मात्र नक्कीच कप्तान गोलंदाजीला आले आहेत, खुद गब्बर इथे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. संघासाठी नक्कीच आपण पाहूया इथे 7वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक आनंदच्या माध्यमातून टाकलं जाईल, आणि त्याचा सामना करतील फलंदाज मंथनला अजून सूर गवसलेला नाहीये. 7 चेंडूमध्ये 5 धावा खेळताना पाहायला मिळत आहेत. मात्र दिव्यांशूने आपली जबाबदारी, आपली कामगिरी अतिशय चोख पार पाडलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. काय होते पाहायचं आपल्याला. ओहो, यावेळेला थोडं आपण पाहिलं बॅकफूट येऊन फाईन लेगच्या दिशेने फटका माझा प्रयत्न. नक्कीच हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. नक्कीच पंचांचा इशारा मात्र इथे येतोय, लेग बाईचा इशारा. लेग बाई स्वरूपात इथे 1 धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या बदलताना पाहायला मिळते. 33 धावा, 11 चेंडू, 12 धावांची गरज. क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडस बदल होताना पाहायला मिळतं क्षेत्ररक्षणामध्ये. डावखुरा फलंदाज आहे दिव्यांशू नावाचं वादळ मैदानात घोंगावताना पाहायला मिळते, आणि वादळ रोखण्यासाठी इथे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत, नियोजन केलं जात आहे, संयोजन केलं जात आहे. मात्र हे वादळ रोखवलं जाईल का पाहूया. हे वादळ रोखतायत की हे वादळ ठोकतायत. दरम्यान पुढचा चेंडू इथे गोलंदाजीला नक्कीच पाहूया आनंदच्या माध्यमातून दिव्यांशू साठी. क्षेत्ररक्षण पाहतो डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, त्याचबरोबर पाहिलं असेल तर डीप मिड विकेटला सुद्धा क्षेत्ररक्षक सजवला गेलेला आहे. ओ हो हो, इथे मात्र काय होते पाहायचंय. गडबड घोटाळा चालू आहे, परंतु पंचांचा इशारा वाईड, आणि वाईड स्वरूपात एक आव्हान धावेची भर. धावसंख्या मात्र
फटका सजवलेला आहे, हलकासा चेंडू होता, पुरेपूर वेळ घेतला आणि फटका लगावलेला आहे. इथे मात्र काय होतंय, पाहायचं नेम लागतोय आणि पंचांकडनं बाद होतोय, इशारा येतोय. नक्कीच आत्महत्या नाही, इथे मात्र थोडंसं जीवदान मिळालं असतं, परंतु नेम चुकीचा अजिबात नव्हता आणि त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा घेतला गोलंदाजाने आणि बाद करून आपण पाहूया धावबाद केलेलं आहे आणि तंबूत परतवलेलं आहे. चला आपण पाहूया, यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहतो, डाव्याशीच्या बाहेर टाकला चेंडू आहे, नक्कीच इथे रोखलं गेलेलं आहे. धाबसंख्येचा जर आढावा घेतला, 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. क्रुझरचा क्रमांक 47-52. फटका आहे, लॉंग ऑनच्या चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव निश्चित मिळते. यावेळेला मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 35 धावा. 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 47-22 नावाची क्रुझर, नंबरची क्रुझर 47-22 नंबरची क्रुझर जी आहे ती रॉंग साईडला लावलेली आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. कृपया ती क्रुझर काढून घ्यायची ज्यांची आहे त्यांनी. 47-22. 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. एक अतिटतीचा सामना आहे, संघर्ष पाहायला मिळतोय आणि हा संघर्ष कोणाच्या दिशेने झुकेल, कोणत्या दिशेने पारडं जड होईल हे आत्ता सांगणं कठीण आहे. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे, कोण जिंकणार कोण हारणार. मात्र हा सामना ह्या दोन्ही संघांपेक्षा प्रेक्षकांसाठी मात्र हा सामना थोडासा आपण पाहतो या ठिकाणी उत्साह निर्माण करणारा सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच पाहूया आनंद जाधव गोलंदाजी करताना आणि सामना करेल तो बसवराज. ओ हो, बसवराजच्या बॅट मधून मोठा फटका आली, यावेळेला डीप मिड विकेटला झेलबाद. आता मात्र इथे नक्कीच तिवारी, महेश तिवारी याने गोलंदाजीमध्ये जरी थोडस या ठिकाणी मार खाल्ला असेल किंवा धावा भरपूर दिल्या असतील, महागडे षटक ठरलं असलं तरी त्याची कुठेतरी परतफेड आपण झेल घेऊन करू शकतो आणि ते सिद्ध करून दाखवलेलं आहे महेश तिवारी यांनी. आणि इथे मात्र नक्कीच 7 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 10 धावांची. आता 7 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. प्रवीण, हो हो हो, यावेळेला आपण पाहतो तर नक्कीच पंचांचा इशारा वाईट स्वरूपात एका आव्हांत धावेची भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. यावेळेला बॅट मधून एक मोठा फटका आहे, पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा झेलबाद. हो 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 हो, इथे मात्र रंगत चाललेला आहे सामना. चेंडूंचा आणि धावांचा जो फरक आहे तो फरक इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. महेश गायकवाड याने एक सुंदर झेल मिड विकेटला टिपला, ज्याच्यामुळे मैदानात आपण पाहतो आता मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतो हावी होताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघावरती.
एका धावेचा धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्येवर पोहोचतोय 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आणि शिवाय फ्री हिटची संधी. पाहूया त्या फ्री हिटच्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत का इथे. नक्कीच मोठा फटका खायचा प्रयत्न. यावेळेला मात्र यष्टीरक्षक कुठेही चूक करत नाहीये आणि निर्धाव चेंडू टाकलेला आहे. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी आणि कंजूसभरी गोलंदाजी इथे पाहायला मिळते दिवाकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गणित बदलतंय, गणित जाऊन पोहोचतंय 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. दिव्यांशू वरती खूप मोठी जबाबदारी. पुढचा चेंडू घेऊन दिवाकर टू दिव्यांशू. श्री विठ्ठल आणि सहकार महर्षी. श्री विठ्ठल शुगर संघ फ्रॉम पंढरपूर. फुलटॉस चेंडू आहे. यावेळेला दिव्यांशूने फटका लगावलेला आहे. डीप स्कोर रेगला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव निश्चित मिळते. ओहो, इथे मात्र एका धावेवर रोखला गेलेला आहे. यानंतर होणारा सहकार महर्षी मेन फ्रॉम अकलूज आणि श्री विठ्ठल मेन फ्रॉम पंढरपूर. अकलूज विरुद्ध पंढरपूर या 2 संघादरम्यान यानंतर सामना होणार आहे. दोन्ही संघाचे कप्तान आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे कप्तान लवकर आपण इथे नाणेफेक करायला यायचंय. चला लवकर. दोन्ही संघाचे कप्तान श्री विठ्ठल पंढरपूर आणि सहकार महर्षी अकलूज दोन्ही संघाचे कप्तान आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. लगेच नाणेफेक केली जाईल. चला पाहूया या ठिकाणी पाहूया नक्कीच 4 चेंडू 7 धावांची गरज. दिवाकर फुलटॉस चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. 1 धाव निश्चित मिळते. दुसरी धाव. ओ हो हो, तू मैं अभी नहीं तो कभी नहीं. आणि इथे मात्र नक्कीच थोडस नक्की दोन्ही फलंदाज आपल्या घरट्यात सुरक्षित आहेत. इथे मात्र नक्की एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. मात्र धावसंख्येचा जर आढावा घेतला 3 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. आणि नक्कीच एक आपण पाहूया दिवाकरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू येत आहेत. मोठे फटके होऊ शकतात. सरावाचा अभाव नक्कीच इथे थोडासा व्यावसायिक खेळाडूंनी हौशी खेळाडूंमधला फरक आपल्याला थोडासा जाणवतोय. यावेळेला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न दिव्यांशूच्या माध्यमातून. इथे पाहूया 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. आता मात्र गणित थोडस बदललेलं पाहायला मिळतंय. काय होणार. डावखुरा फलंदाज दिव्यांशू काय करतोय पाहायचंय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. डू ऑर डाय. ओ हो 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 हो, इथे मात्र नक्कीच पंचांची इशारा वाईडचा येतोय. वाईड स्वरूपात 1 धाव मिळेल. 2 चेंडू 5 धावा. चला 2 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. ओहो, यावेळेला 1 चेंडू में 5 धावांची गरज. दिवाकर छा गया है. दिवाकरने आपल्या सैन्याला ताकद दाखवून दिलेली आहे. विश्वास जो टाकला होता कप्तानाने तो सार्थकी ठरलेला दिवाकरचा. 1 चेंडू 5 धावा. अजूनपर्यंत एकही षटकार या मैदानात लगावला गेलेला नाहीये या संपूर्ण क्रिकेट लीग मध्ये. पाहूया विजेता षटकार पाहायला मिळतोय. इथे षटकाराला रोखलं जाईल. माफ करा, एक षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे नक्कीच. ओ आणि इथे मात्र पाहूया अवताडे शुगर संघ 6 धावांनी विजयी होताना पाहायला मिळतोय. जोरदार इथे मात्र सेलिब्रेशन मैदानात अवताडे लीगचं, अवताडे शुगरचं.